उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडच्या परळीमध्ये दाखल झालेत। परळीत 3 ठिकाणी 100 किलो फुलांचे हार त्यांच्या स्वागतासाठी आणले गेले। पालकमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा पहिलाच परळी दौरा आहे। आपण हे दृश्य बघतोय, क्रेनला अडकवलेला हा 100 किलोचा हार आहे। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे दौऱ्यामध्ये उपस्थित असणार आहेत। दृश्य आपण बघतोय, अजित पवार यांचं हे जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी 100 किलोचे हे असे अगदी भव्य असे हार आणले गेलेले आहेत। क्रेनच्या सहाय्यानं हे हार अजित पवार यांना त्यांच्या स्वागतासाठी दिले जातील। अनेक जण त्यांना भेटण्यासाठी, त्यांना निवेदन देण्यासाठी इथे उपस्थित असल्याचं दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय। तर अजित पवारांच्या या दौऱ्याकडे आपलं लक्ष आहेच। सध्या मराठा क्रांती मोर्चाचा बीड बंद स्थगित करण्यात आल्याची बातमी समजते, पण परळी बंदची हाक दिली गेली आहे। परळी बंद ठेवण्यासाठी देवराव लुगडे महाराजांचं फेसबुकवरून आवाहन समोर येत आहे। शिवराज दिवटे अमानुष मारहाण प्रकरणामध्ये परळी बंदची हाक दिली आहे। परळी बंदचं आवाहन करणाऱ्या देवराव लुगडे महाराजांना पोलिसांनी नोटीस दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानं बीड बंद स्थगित केलेला आहे। सर्वांना विनंती आहे, परळी तालुक्यातल्या, परळी शहरातल्या हे बंद परळीकरांच्या वतीने आहे, परळीकरांच्या वतीने असून सर्व परळीकरांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून या परळीच्या भागामध्ये अन्याय अत्याचार जे चालू आहे